परंपरा, संस्कृती आणि साहित्याचा अनमोल ठेवा म्हणजे आपली मराठी भाषा आणि अशा मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप ब्लॉग सिरीजच्या डे 12 मध्ये. आजचा आपला व्लॉग सुरू झाला आपल्या अभिजात मराठी भाषेचा गौरव करून. तर आजचा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, जो की साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी. कॉलेजला जात असतानाच आपल्याला भेटले काही शाळकरी मुलं, जे की आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भगवे झेंडे घेऊन त्यांची रॅली निघाली होती. अशी रॅली बघत मी पोहोचलो कॉलेजला आणि कॉलेजमध्ये देखील तयारी सुरू होती आपली मराठी भाषा गौरव दिनाची. त्याचबरोबर मी गेलो लायब्ररीमध्ये, कारण आपण काही लायब्ररीमधनं पुस्तकं घेतलेली होती व त्यांचा टाइम पिरियड संपलेला होता. ती पुस्तकं जमा केली आणि येऊन बसलो वर्गामध्ये, कारण आपला इव्हेंट लवकरच सुरू होणार होता. इव्हेंटसाठी पहिले आपले प्रमुख अतिथी होते आपले मुख्याध्यापक व आपले एचओडी सर. मुख्याध्यापकांनी आपल्याला मराठी भाषेचं महत्त्व सांगितलं व मराठी भाषा कशी रुजू करता येईल याच्याबद्दल देखील माहिती दिली. व तिथून पुढे सुरू झाल्या आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा. त्याच्यामध्ये होतं निबंध लेखन, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन व एकांकिका आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा. व अशा स्पर्धांमध्ये आता भाग घ्यायचं म्हणलं तर प्रत्येक जण तर कोणी भाग घेणार नव्हतं. मी पहिले येऊन बसलो माझ्या मित्रांसोबत वादविवाद स्पर्धेला. वादविवाद केला व तिथून पुढे मग प्रत्येक वर्गामध्ये जाऊन प्रत्येक स्पर्धेचा थोडासा आस्वाद घेतला. मी भाग घेतला होता काव्य वाचनामध्ये. काव्य वाचन केलं व तिथून आलो कॅड लॅबमध्ये, कारण आपल्याला बनवायचं होतं एक पीपीटी प्रेझेंटेशन. पीपीटी प्रेझेंटेशन झालं आणि तिथून पुढे येऊन बसलो. तिथून मी आलो बक्षीस वितरणासाठी. बक्षीस वितरण सुरू झालं आणि फर्स्ट प्राइज आपल्याला काव्य वाचनामध्ये भेटलं होतं. असा कॉलेजचा इव्हेंट संपवून मी निघालो आपल्या घराच्या दिशेने. आजच्या आपला स्टार्टअपचा टॉपिक आहे तो म्हणजे टीम क्रिएशन. आता टीम क्रिएशन तर झाली, फाउंडर तर तयार आहेत, पण त्याच्या पुढे तुम्हाला लागणार कोण कोण? तर मुख्य म्हणजे सेनापती. आता सेनापती का? तर सेनापतीच म्हणजे टीम लीडर. आता तो टीम लीडर कोण असणार व त्याचं काम काय असणार हे तुम्हाला सांगेल मी पुढच्या भागात. तो पूर्वी सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.